तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत जो ब्राइडचा जो वेडिंग अल्बमचा जो DM पेज असतो तो कसा बनवायचा। तर ह्या ट्युटोरियलमध्ये तुम्ही डिझाइन करण्याची एकदम सोपी पद्धत बघणार आहात। तर वेळ न घालवता चला तर मग सुरू करूयात। सगळ्यात आधी मित्रांनो इथे बघून घ्या तुम्ही जे मी फोटो सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे जे फोटो अल्बमच्या शीटवरती ॲड करायचे आहेत ते सर्व इथे मी ॲड करून घेतलेत। त्यानंतर मित्रांनो इथे बघून घ्या मी जो 12x36चा अल्बम असल्यामुळे इथे 12x36चा जो कॅनव्हास आहे तो इथे तयार करून घेतला आहे। त्यावरती गाईडलाईन्स आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहे। आता सिंपली चला तर मग आपण डिझाईनला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्याला एक अल्बमच्या कॅनव्हासवरती एक असा जो स्क्वेअर आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला थोडंसं असं रोटेट करून त्याला प्रॉपरली असं त्या कॅनव्हासवरती ॲडजस्ट करायचं आहे, जेणेकरून जो आपला अल्बमचे दोन पार्ट होतील। म्हणजे ह्या साईडला आपला जो आहे तो वेगळा पार्ट होईल आणि दुसऱ्या साईडला एक हाफ पेजवरती एक वेगळा पार्ट होईल। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या खाली जो आहे एक सॉलिड कलरची आपल्याला लेअर बनवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कलर सेपरेशनला म्हणजे कलर वेगवेगळे मिळतील आणि आपल्याला बॅकग्राऊंड आणि जो वरचा आहे स्क्वेअर तयार केलेला तो वेगळा मिळेल। आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावरती जो स्ट्रोक आहे तो इथे ॲड करूयात। आणि स्ट्रोक ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, त्यावरती सिंपली एक ड्रॉप शॅडोची जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा आहे। इथं प्रॉपरली तुम्ही जो आहे मल्टिप्लायवरती सेट करा, डार्क कलर ठेवा शॅडोचा आणि त्यानंतर मग तुम्ही इथे जो शॅडो आहे तो इथे प्रॉपरली असा ॲडजस्ट करून घ्या, जेणेकरून आपला जो स्क्वेअर आहे तो अल्बमच्या पासून थोडा सेपरेट दिसेल आणि बॅकग्राऊंडपासून सेपरेट दिसेल आणि अल्बमच्या शीटला एक युनिक असा लुक येईल। तर इथे बघून घ्या मी इथे प्रॉपरली जी सेटिंग आहे ती इथे ॲडजस्ट करून घेतो आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, इथे आपल्याला सिंपली एक अशा पद्धतीने जो आपल्याला मर्ज करायचा फोटो आहे तो इथे बघायचा आहे, कोणता जो मर्ज करण्यासारखा फोटो आहे तो इथे ॲड करायचा आहे। तर इथे मी हा फोटो घेतला आणि त्यानंतर मित्रांनो मी काय करतो, इथे सिंपली जो फोटो आहे तो पूर्ण असा त्या बॅकग्राऊंडवरती जेवढा पार्ट पाहिजे मला तेवढा असा सेट करून घेतो प्रॉपरली आणि त्याच्यावरती नंतर मग मी काय करतो, इथे मास्किंग अप्लाय करून घेतो आणि त्यानंतर त्या मास्किंगला इन्व्हर्ट करतो। आता इन्व्हर्ट करून झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्या मास्किंगवरती क्लिक करून तुम्ही जो ब्रश आहे तो ब्रश सिलेक्ट करायचा आणि त्यावरती व्हाईट कलरचा ब्रश सिलेक्ट करून असं ब्रश करायचं आहे, जेणेकरून आपला जो फोटोचा जो पार्ट आहे जेवढा आपल्याला शो करायचा आहे तेवढा आपल्याला जो दिसेल। आणि त्यानंतर काय करायचं, इथे आपल्याला बॅकग्राऊंडचा कलर आहे तो आधी असा प्रायमरी कलर असाच फक्त एक सिलेक्ट करून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो लुक कसा वाटतो आहे जो अल्बमवरती तो आपल्याला एकदम असा त्याचा अंदाजा लावता येईल। तर सिंपली मी इथे थोडासा वॉर्म असा ग्रीन कलर सिलेक्ट केला आहे, लाईट ग्रीन कलर सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर मी जो फोटो आहे त्याला लुमिनिसिटीमध्ये कन्वर्ट करतो आहे। आता इथे बघू शकता मी वेगवेगळे जे ब्लेंडिंग मोड आहेत ते अप्लाय करून बघते कसा फोटो आहे तो एकदम असा प्रॉपर वाटेल। त्यानंतर मी सिंपली लुमिनिसिटीमध्ये ठेवल्यामुळे इथे बघा फोटो आहे त्याचा कलर रिमूव्ह झालेत आणि तो त्या बॅकग्राऊंडच्या कलरशी असा मर्ज झाला आहे। आता त्यानंतर काय करतो आहे मी मित्रांनो, याची जो ऑपेसिटी आहे ती इथे कमी करून घेतो आहे, जेणेकरून एकदम असा हार्शली असं दिसणार नाही तो फोटो। आता त्यानंतर काय करतो मी इथे स्क्वेअरचा आहे तो कलर आहे तो चेंज करून ठेवतो आहे। तर इथे मी आधी स्टार्टिंगला कोणताच कलर चेंज नाही करत आहे, सो एकदम अल्बमचं मर्जिंग फोटो मर्ज वगैरे झाल्यानंतर मी इथे कलर आहे ते सेट करणार आहे नंतर। तर इथे मी प्रॉपरली असं सिंपली बघत होतो कोणकोणते कलर आहेत ते आपल्याला ह्याच्यावरती चांगले वाटत आहेत। तर इथे मी सिंपली हा जो कलर आहे तो व्हाईटच ठेवतो आहे, नंतर मग आपण वाटल्यास गरज पडल्यास आपण नंतर मग चेंज करून टाकू। तर आता सिंपली ह्याच्या जो मास्किंग होती ती बरोबर झाली नव्हती, म्हणून मी मित्रांनो परत ती जी मास्किंग आहे ती करण्यासाठी मी परत मग त्या मास्किंग अप्लाय केली त्याच्यावरती आणि त्याचा जो बाजूचा पार्ट आहे तो ब्रशची साईज वाढवून इरेझरनी थोडीशी इरेज केली, जेणेकरून आता बघा आपला फोटोची मास्किंग आहे ती एकदम अशी प्रॉपर अशी शो व्हायला लागली। आता मित्रांनो त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला असे बाजूबाजूला दोन असे स्क्वेअर बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला दोन फोटो आहेत ते ॲडजस्ट करता येतील। तर सिंपली मी आणखीन एक इथे स्क्वेअर बनवून घेतो आणि स्क्वेअर बनवून झाल्यानंतर मग त्यांना असा प्रॉपरली असं छोटं करून ॲडजस्ट करून घेतो आणि त्यावरती गॅप वगैरे मेंटेन करतो आणि त्याची अलाइनमेंट पण अशी ठेवतो, जेणेकरून फोटो त्या मर्ज केलेल्या फोटोपेक्षा ते एकदम असे मोठे पण नाही वाटणार आणि असे एकदम छोटे पण नाही वाटणार आणि बघायला पण असे सुटसुटीत होतील। त्यानंतर काय करूया, इथे आपण त्या दोन्ही पण स्क्वेअरवरती इथे मी स्ट्रोक अप्लाय करतो आहे। स्ट्रोकची जी व्हॅल्यू आहे ती मी इथे 30 ठेवलेली आहे, कारण ते थोडे आपल्याला जास्त स्ट्रोक आहे तो शो करायचा आहे।
आणि फोटो असे सेपरेट दाखवायचे. जर छोटा असेल तो एकदम असं दिसणार नाही आणि एकदम असं कमी बारीक अशी स्ट्रोक वाटेल, त्यामुळे तो बरोबर नाही वाटत. आता काय करूया मित्रांनो, इथं सिम्पली मी जो आहे तो त्या बॅकग्राऊंडवरती जो इफेक्ट आहे तो खालून जो इफेक्ट म्हणजे थोडासा असा डार्कनेस, असा थोडासा डार्क जो इफेक्ट आहे तो मी इथे देतो. म्हणजे काय करतो, जो सॉलिड कलरची आपली व्हाईट कलरची लेअर होती त्यावरती मी ब्रशने एक लेअर असते ती नॉर्मल लेअर तयार करून त्याच्यावरती ब्रश आहे तो अप्लाय करतो. आता त्याच्या पुढे काय करूया मित्रांनो, इथे बघा मी एक असं वॉर्म कलरचं बॅकग्राऊंडचं सिलेक्ट केलं आहे. नंतर जर आपण कलर सिलेक्ट करतो तर ते नंतर म्हणजे बॅकग्राऊंडचे जे कलर असतात ते नंतर जर सिलेक्ट केले तर ते आपल्याला बरे पडतात, जेणेकरून आपल्याला एक अल्बमची शीटचा जो लुक आहे पूर्ण अल्बम झाल्यानंतर तर तो कसा वाटेल ते करायला बरं पडतं. म्हणून आधीच आपण कोणतेही कलर जे असतात ते सिलेक्ट नाही करायचे, म्हणजे बॅकग्राऊंडचे वगैरे. जेव्हा तुम्ही पूर्ण अल्बमची शीट होईल किंवा डिझाईन करता करता आपल्याला आयडिया येत जाते की कशा पद्धतीने जे कलर आहेत ते आपले अल्बमच्या शीटवरती दिसणार आहेत, म्हणून आधीच आपण कोणतेही कलर सिलेक्ट नाही करत. तर आता काय करूया मित्रांनो, इथे बघा आपला जे 2 स्क्वेअर आहेत ते इथे तयार झालेत. आता मी त्याच्यामध्ये बघतो कोणते फोटो ॲडजस्ट होत आहेत. तर मला हा एक फोटो जरा तिथे ॲडजस्ट होण्यासारखा वाटतो आहे. तर हा फोटो आहे तो मी फर्स्टवाले जो आपला स्क्वेअर आहे तयार केलेला त्याच्यामध्ये मी टाकून देतो. आणि त्यानंतर इथे आपण क्रिएट क्लिपिंग मास्क केल्यावरती तुम्ही तो फोटो आहे तो आतमध्ये टाकू शकता, किंवा त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून अल्ट प्रेस करता तेव्हा आपल्याला क्लिपिंगचा त्या लेअरवरती ऑप्शन दिसून जातो. तो फक्त त्याच्यावरती नॉर्मल क्लिक केल्यावरती आपल्याला तो फोटो आहे तो त्या बॉक्समध्ये ॲड होऊन जातो. आता इथे बघा हे 2 अशा पद्धतीने जे फोटो आहेत जे मला वाटत आहेत चांगले असे त्या ह्याच्यामध्ये बसतील तर ते मी इथे ॲड करून घेतलेत. आता काय करतो मित्रांनो, इथे मी बॅकग्राऊंडचा कलर परत बघतो, मला तो चांगला नव्हता वाटत म्हणून मी तो सिम्पली परत चेंज करण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो मला परत कोणता कलर असा वाटत नव्हता की चांगला वाटतो आहे, म्हणून मी सिम्पली कलर आहे तो तसाच चेंज करून बघत होतो एकसारखे. कारण मला कलर एकदम असे जास्त पण असे डार्क नको आहेत आणि जास्त पण असे लाईट नको आहेत, एकदम असं नॉर्मल कलर आपल्याला जेवढे वाटतील अल्बमच्या शीटवरती, म्हणजे डोळ्यांना अल्बम बघताना जास्त त्रास नाही झाला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला फोटो कलर जे अल्बम शीटचे जे कलर आहेत ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहेत. तर इथे सिम्पली मी बघू शकते इथे आता काय करतो, इथे तो नॉर्मल जो कलर होता तो सिलेक्ट करून झाल्यानंतर त्यानंतर मला त्याच्यावरती ना एक कसं बॅकग्राऊंडला थोडं फुलांशी अशी, म्हणजे जो बॅकग्राऊंड आपल्याला सॉलिड कलरचा एकदम असा रिकामा वाटत होता तर त्याच्यावरती मी इथे काय करतो, आणखीन एक जी इमेज आहे ती इथे मर्ज करण्याचा प्रयत्न करतो. तर मी इथे फुलांची जी इमेज माझ्याकडं ऑलरेडी आहे ती मी इथे सर्च करतो आहे. आपल्या जो फोल्डर बनवून ठेवलेला असतो अल्बमचे मटेरियल जे जे लागणार असतात तर त्यांचा एक फोल्डर मी सेपरेट बनवून ठेवला आहे, ज्याच्यामधून तुम्ही जे आहेत म्हणजे जे लागणारे बॅकग्राऊंड वगैरे आहेत ते मी इथे यूज करत राहतो. तर इथे बघा प्रॉपरली असा तो फिट करून घेतला आहे. तर आता हे बॅकग्राऊंड तुम्ही पिंटरेस्टवरनं डाउनलोड करू शकता, वेगवेगळ्या वेबसाईट असतात, फ्री पिक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो लागणारं मटेरियल आहे ते तुम्ही कलेक्ट करून ठेवत जा, कारण अल्बम जर तुम्हाला फास्ट करायचं असेल तर ह्या मटेरियलची गरज तुम्हाला दरवेळेला लागते. त्यामुळे मटेरियल जे आहे ते आपले कलेक्ट करून ठेवत जा. वेगवेगळ्या साईट आहेत, वेगवेगळे चॅनल आहेत जे अशा प्रकारचे जे मटेरियल्स वगैरे आहेत ते प्रोव्हाइड करतात. तर इथे बघा मी प्रॉपरली असं जो आहे तो फोटो मर्ज केला आहे. आता मित्रांनो हा फोटो आपला इथे बघू शकता जो मर्ज करून झाला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे सिम्पली एक अशी लाईट फ्लेअर आहे ती इथं आपल्याला ॲड करायची आहे. तर सिम्पली मी आपल्या पहिल्या पिंटरेस्टवाल्या फोल्डरमध्ये जातो आणि ती जी लाईट फ्लेअर वगैरे आहे ती इथे बघतो. PNG टाईपमध्ये मी इथे सिलेक्ट करून ठेवलेली आहे, त्यामुळे इथे ती PNG लाईट फ्लेअर आहे ती मी इथे ॲड करतो. तर ही लाईट फ्लेअर इथे सर्च करताना आपल्याला इथे बघा ही लाईट फ्लेअर आहे ती इथे मिळालेली आहे, तर ती मी इथे ॲड करतो. तर आता ही जो लाईटची फ्लेअर आहे ती इथे मी ते शीटवरती एकदम बॅकग्राऊंडला अशी नेऊन आहे ती लेअरच्या खाली ॲड करीन आणि मर्ज करून टाकीन, म्हणजे त्याचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो इथे मी चेंज करून टाकीन, जेणेकरून त्या फोटोवरती एकदम अशी प्रॉपरली अशी विजिबल होईल आणि एकदम असं लाईटचा एक इफेक्ट पडेल इथे. आता बघा इथे मी थोडीशी त्याची ऑपेसिटी इथे कमी करतो आणि ती वरच्या साईडला थोडीशी सरकवून घेतो. आता मी इथे बॅकग्राऊंड परत चेंज करायला लागतो. त्या लाईट फ्लेअरवरती जो बॅकग्राऊंड आहे तो कोणता असा एकदम असा मर्ज केल्यासारखा वाटेल. तर इथे मी तोच मागाचा जो वॉर्म कलर होता थोडासा त्याच्यापेक्षा थोडासा लाईट कलर इथे सिलेक्ट केला आहे आणि इथे मी तो आहे तो
सेट करतो आणि त्याचा जो खालचा जो डार्क आहे, आता खालचा डार्क कलर सेट करताना काय करायचं, वरचा जो आपला लाईट कलर असतो त्याची शेड घ्यायची आणि त्याला थोडीशी अशी डार्क करायची. तर इथे बघा मित्रांनो, सिम्पली काय करायचं, कलर ओव्हरलेवरती जायचं आणि त्यानंतर त्याच कलरची आपल्याला डार्क टोन आहे ती इथे सिलेक्ट करायची, जेणेकरून तेच म्हणजे कलर असे वेगळे नाही वाटणार, म्हणजे त्याच कलरला असे ते डार्क कलर असल्यामुळे मर्ज होऊन जातं. तर इथे सिम्पली मी ती डार्क लेअर आहे ती इथे डार्क टोन सिलेक्ट केले आणि त्यानंतर मी तो कलर आहे तो सेट केला आहे त्या पेजला. आता त्यानंतर आपल्याला ह्या हाफ पेजवरती तो हाफ पेज आपला कंप्लीट झालेला आहे. आता त्यानंतर दुसऱ्या हाफ पेजवरती स्क्वेअरमध्ये ते आपल्याला एक फोटो मर्ज करायचा आहे. तर इथे बघा मी तो एक दुसऱ्या टाईपचा फोटो आहे तो मी इथे मर्ज करायला घेतला आहे. जो मंडवळ्या हातामध्ये घेऊन फोटो आहे ब्राईडचा, तो मी इथे मर्ज केला आहे. फोटो मर्ज करताना आपल्याला एक म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे आपल्याला जेव्हा आपण फोटो कोणताही मर्ज करतो तेव्हा तो फोटो आहे तो आपल्याला जास्त पण असा हार्शली दिसला नाही पाहिजे. ते एजेस वगैरे ते अशा प्रॉपरली ब्लेंड झाल्या पाहिजेत बॅकग्राऊंडसोबत. तुम्ही एकसारखं जेव्हा मास्किंग वगैरे करत राहाल तेव्हा तुम्हाला तो ब्लेंडिंगचा वगैरे अंदाज येऊन जाईल. तर इथे बघा मी हा प्रॉपरली असा मर्ज आहे तो फोटो बॅकग्राऊंडची मर्ज केलेला आहे. आता काय करतो मी सिम्पली त्याचा कलर स्क्वेअरचा आपल्याला कलर चेंज करून टाकायचं आहे, जेणेकरून त्या फोटोवरती आणि त्या बॅकग्राऊंडला एकदम असा सूट होईल. तर मी ते थोडासा ग्रे टाईपचा बॅकग्राऊंड इथे घेतलेला आहे. हा कलर मी वाटल्यास नंतर जर मला बरोबर नाही वाटला तर मी तो चेंजेस करणार आहे. तर आता काय करतो मी इथे आणखीन एक स्क्वेअर बनवून घेतो आणि त्यावर स्क्वेअरला असा राऊंड शेप असा देऊन ठेवतो आणि त्यामध्ये आपल्याला दुसरा फोटो आहे तो ॲड करायचा आहे. तर इथे मी प्रॉपर अशी त्याची अलाइनमेंट आणि पोझिशन इथे सेट करून ठेवतो आणि त्याची जी साईज आहे ती अशी प्रॉपरली अशी सेट करतो त्या फोटोची. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या स्क्वेअर आहे त्याला आपल्याला स्ट्रोक वगैरे असे द्यायचे आहेत. तर सिम्पली मी त्या स्क्वेअरवरती क्लिक करतो आणि तो सेट करून घेतल्यानंतर इथे बघा मी इथं त्याचा जो स्ट्रोक आहे त्याची मी व्हॅल्यू वाढवतो आणि त्या स्ट्रोकचा कलर आहे तो इथे व्हाईट ठेवतो, जेणेकरून आपला फोटो आहे तो सेपरेट दिसेल आणि एक पेजला पण आपल्याला लुक येईल. तर इथे बघा मी व्हाईट कलर आहे तो सिलेक्ट केला आहे आणि त्याच्या स्ट्रोकला जो व्हाईट कलर आहे तो इथे मी देऊन टाकला आहे. आता काय करूया, तो एक राहिलेला फोटो आहे तो मी इथे ॲड करून घेतो. आता तो फोटो तर तो मला इथे मिळत नव्हता, तर मी काय करतो परत फोटो तो शोधतो आणि त्याच्यामध्ये ॲड करून घेतो. तर कोणता तरी हा फोटो होता तो राहिलेला आणि तो फोटो आहे तो मी त्या स्क्वेअरमध्ये किंवा जो आपण राऊंड शेपचा जो ओव्हल बनवला आहे त्यामध्ये तुम्ही तो ॲड करू शकता. अशा पद्धतीने जो फोटो आहे तो इथे मी बघा ह्या पद्धतीने एकदम असे प्रॉपर जी पोज आहे ती ब्राईडनी दिलेली पोज आहे ती प्रॉपर दिसली पाहिजे, शो झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदम असं प्रॉपरली, जास्त पण फोटोचा बॅकग्राऊंड नाही शो झाला पाहिजे, नॉर्मल आपला पूर्ण फोटो पण दिसला पाहिजे आणि ब्राईडचा फेस पण दिसला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करा. त्यानंतर मी इथे परत काय करतो, जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तो मी इथे चेंज करतो. आता इथे बघा हा कलर आहे तो प्रॉपरला मला ग्रीन असा चांगला वाटतो आहे, त्यामुळे मी हा ग्रीन कलर आहे तो मी इथे सेट करतो आणि इकडचा कलर चेंज करून बघतो त्यावरती कोणता चांगला वाटतो आहे का. तर मला नाही, तोच आधीचाच कलर आपल्याला चांगला वाटत होता म्हणून मी तो काय कलर चेंज नाही करत. तर सिम्पली इथे बघू शकता आपला जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तो इथे प्रॉपरली मी सेट करून घेतला. आता वेळ येते ती म्हणजे आपल्याला मित्रांनो त्याच्यावरती टेक्स्ट ॲड करायची. म्हणजे आपलं आता बहुतेक काम तरी झालेलं आहे, आता फक्त आपल्याला त्याच्यावरती आपल्याला टेक्स्ट आहेत ते ॲड करायचे. तर सिम्पली माझ्याकडे काय टेक्स्टच्या PNGसुद्धा मी बनवून ठेवलं आहे, त्या ॲड करायला बऱ्या पडतात, जास्त हे नाही, लोड नाही घ्यायला लागत टेक्स्ट वगैरे टाईप करायला. तर तुम्ही पण अशा पद्धतीचे ज्या PNG फाईल आहेत टेक्स्टच्या त्या सेव्ह करा, शोधा, नेटवरती तुम्हाला मिळून जातील. अशा पद्धतीने मी हा प्रॉपर ज्या आहेत ज्या टेक्स्ट आहेत ते इथे मी ॲड करतो आणि त्याचा जो कलर ओव्हरलेचा इफेक्ट आहे व्हाईट कलरचा तो मी इथे देतो. आता डबल क्लिक केल्यावरती तुम्हाला सगळे इफेक्ट असतात ते लेअरवरती देणारे सगळे इफेक्ट तुम्हाला मिळून जातात. जर स्ट्रोक झाला, कलर ओव्हरले झाला, ग्रेडियंट ओव्हरलेचा झाला, तर स्ट्रोक शॅडोचा झाला, असे सगळे तुम्ही इफेक्ट वेगवेगळे देऊ शकता. आता काय करूया मित्रांनो, आता मी एक टेक्स्ट टाईप करतो इथे सिम्पली. तर मित्रांनो इथे बघा मी काय करतो, आता टेक्स्ट टूल आहे तो सिलेक्ट करून त्याच्यावरती आता आपण जो आहे तो आपण टेक्स्ट टाईप करायला इथे सुरुवात करूया. तर मी इथे 2 टेक्स्ट तयार झाले, त्यामुळे एक आहे तो लेअर आहे ते डिलीट करून टाकतो आणि दुसऱ्या लेअरवरती आहे तो काम करायला सुरुवात करतो. तर इथे मी सिम्पली टाईप करतो ब्राईड म्हणून. तर इथे आपलं असा ब्राईट वर्ड आहे तो इथे टाईप करून घेतला आहे. तुम्ही वेगवेगळे जे फोंट आहेत ते इथे सर्च करा नेटवरती, तुम्हाला वेगवेगळे फोंट मिळत जातील. असे स्टायलिशवाले फोंट जरा अल्बमवरती दिसले बोल्ड आणि
तर ते बघायलासुद्धा चांगले वाटतात आणि एक आपल्या अल्बम शीटला एक युनिक असा लुक येतो. त्यामुळे अशा प्रकारचे जे फोंट आहेत त्यांचं पण कलेक्शन तुम्ही करून ठेवा. तर इथे बघा आता मित्रांनो आपलं काय करतो आता सिम्पली ब्राईड हा वर्ड टाईप झाल्यानंतर मी इथे सिम्पली टाकतो द मोस्ट ब्युटिफुल ब्राईड आणि त्याच्याखाली आपली शायरी झाली. तर अशा पद्धतीने तुम्हाला टाईप करायचं आहे. तर इथे मी ते टाईप करून घेतो लगेच. आता बघा मित्रांनो इथं आपला जो आहे तो टेक्स्ट आहे तो टाईप करून झाला आहे. सिम्पली त्याला मी कलर आहे तो थोडासा असा व्हाईटच ठेवतो जेणेकरून आपला जो ब्राईट वर्ड आहे तो आपला वेगळा दिसेल आणि जो आपला वरचा जो हे आहे द मोस्ट ब्युटिफुल तो टाईप केलेला जो टेक्स्ट आहे तो आपल्याला सेपरेट दिसेल आणि कलर कॉन्ट्रास्ट इथे तयार होईल. त्यामुळे मी 2 कलर आहेत ते इथे सिलेक्ट करतो, एक व्हाईट आणि एक येलो. तर इथे मी बघा असं प्रॉपरली असं त्याची जी ही थिकनेस आहे ती इथे सेट करून घेतो आहे जेणेकरून जास्त बोल्ड पण वाटणार नाही तो वरचा टेक्स्ट आणि आपला जो ब्राईट वर्ड आहे तो आपल्याला जो प्रॉपर आहे तो इथे शो होईल. आता काय करूया मित्रांनो इथे बघा आपला बॉडी टेक्स्ट तर एकदम असा प्रॉपर सेट झालेला आहे या पद्धतीने. आता ह्या पेजवरती पण आपल्याला तसंच करायचं आहे. तर मी इथे काय करतो सिम्पली जो फोटो आहे तो थोडासा वरती घेतो आणि खाली बघतो फोटोचा जो पोझिशन आहे ती खाली टेक्स्ट टाकलं तर कसा वाटेल. तर इथे बघतो मी जो आपला फोटो आहे तो मला वाटतं खाली जर टाकला तर आपल्याला बरोबर नाही वाटणार कारण ह्या बाजूचा जो टेक्स्ट आहे तो पण आपला खालीच ॲड केलेला होता. त्यामुळे मी काय करतो फोटोला थोडासा आणखीन खाली घेतो त्या एकदम असा मिडल लेवल आणि त्यानंतर मग थोडासा आपला स्क्वेअर आहे तो थोडासा ॲडजस्ट करून थोडासा सेंटरला घेतो जेणेकरून आपल्याला जी जागा आहे ती आपल्याला मिळेल टेक्स्ट ॲड करण्यासाठी. तर काय करूया आता टेक्स्ट आता फाईलमध्ये जाऊन जो आपले PNG आहे त्यामध्ये इथे बघा मला असा लॉंग बॉडी टेक्स्ट पाहिजे जेणेकरून त्या पूर्ण बॅकग्राऊंडवरती सेट होईल. तर आता मी हा असा प्रकारचा जो मोठा टेक्स्ट आहे तो मी इथे पॅरेग्राफ आहे तो इथे वरच्या साईडला ॲड करतो. आता बघा इथे ॲड केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे त्याला प्रॉपरली असं जी आपला स्क्वेअर आहे त्याच्या अलाइनमेंटला असं प्रॉपरली असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून फोटोचा जो पार्ट आहे आपला तो एकदम असा प्रॉपर असा होईल. तर इथे बघा मी ती जी अलाइनमेंट आहे ती इथे प्रॉपर अशी सेट करून घेतो आणि त्यानंतर काय करतो मित्रांनो त्यानंतर आपला जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तो इथे बघतो सेट करून जेणेकरून आपला टेक्स्ट आहे तो आणखीन विजिबल होईल. तर कलर विजिबल न झाल्यामुळे मी काय करतो आणखीन एक स्क्वेअर तयार करतो आणि म्हणजे त्याच जो खालचा आपला जो स्क्वेअर तयार केला होता राऊंडवाला त्यालाच मी इथे घेतो आणि त्याचा स्ट्रोक आहे तो रिमूव्ह करून नंतर मग त्यालाच थोडंसं असं डार्क म्हणजे ब्लॅक कलर देतो आणि त्याची नंतर त्याला प्रॉपर असं सेट करून घेतो. म्हणजे आता बघा इथे मी थोडंसं ह्या बाजूला सरकवून घेईन आणि त्यानंतर मग तो जो आहे स्क्वेअर तो त्याला क्लिप करीन त्या बॅकग्राऊंडवरती आणि त्याच्यामुळे काय होईल तो क्लिप केल्यामुळे जे एजेस होत्या ते आपल्याला बाहेर अशा दिसणार नाहीत. तर इथे बघा मी प्रॉपर ती अलाइनमेंट असे त्या फोटोवरती आणि त्या टेक्स्टची अलाइनमेंट आहे ती अशी प्रॉपर करून घेतलेली आहे जेणेकरून जो फोटो आहे तो आपल्याला एकदम असा सेपरेट आणि तो टेक्स्ट पण आपल्याला बॉडी टेक्स्ट आहे तो सेपरेट दिसेल आणि जास्त हार्श आहे तो म्हणजे मागचा जो ब्लॅक बॅकग्राऊंड आहे तो पण जास्त हार्श नाही दाखवायचा आहे. त्यामुळे इथे बघा मी सिम्पली तो असा डार्क ठेवलेला आहे. आता काय करतो मी मित्रांनो इथे सिम्पली आपल्याला त्या ब्राईडचं नाव आहे ते आपल्याला एकदम कर्सी लिपीत असं टाकायचं. त्यामुळे मी इथे फोंट सिलेक्शन करतो एकदम असं कर्सी टाईपमध्ये म्हणजे असं स्टायलिशमध्ये हँडरायटिंगच्या ज्या व्हेरियंट असतात टेक्स्ट फोंटचे ते मी इथे सर्च करतो. तर इथे सर्च करता करता खाली तुम्ही जसं फोटोशॉपमध्ये तुमच्याकडे जर फोंट असतील तर तुम्हाला अल्बम डिझाईन शीटमध्ये कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. तर मी इथे बघा हा वाला फोंट आहे जो एकदम असं जरा वाटतो आहे जरा चांगला तर तो मी इथे सिलेक्ट केला आहे. नंतर काय करतो मित्रांनो इथे त्या ब्राईडचं जे नाव आहे ते मी इथे टाईप करतो आणि इथे बघा अशा पद्धतीने तुम्हाला ब्राईडचं नावसुद्धा टाईप करायचं इथे बघा. तर मी इथे फोंट सिलेक्ट झाल्यानंतर इथे बघा असा ब्राईडचा जो नेम आहे ते इथे प्रॉपरली असं लिहून घेतो आहे. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने जे आहे ते तुम्ही ब्राईडचं नाव किंवा आणखीन काय तुम्हाला जर वेगळा वर्ड वगैरे जसं एलिगन्स वगैरे असे वर्ड आहेत किंवा मेकअप ब्राईड वेडिंग लुक वगैरे अशा पद्धतीचे जे वर्ड आहेत ते तुम्हाला म्हणजे असे जर तुम्हाला वर्ड सापडत नसतील म्हणजे सुरुवातीला तुम्हाला असे थोडासा प्रॉब्लेम आहे असे वर्ड वगैरे हे करायला तुम्ही सिम्पली ब्राईडचं नाव पण टाकू शकता जेणेकरून तो नाव असं स्टाईलमध्ये असल्यामुळे त्यामुळे तो हेडिंग पण होऊन जाते आणि ते वाचायला पण बरं पडतं म्हणजे त्या ब्राईडबद्दल थोडंसं आपण असं वाटतं की लिहिलं आहे
त्यामुळे त्या अल्बम शीटला पण एकदम असं युनिक असा लुक येतो. तर अशा पद्धतीने मी इथे ब्राईडचं वगैरे नाव आहे ते असे प्रॉपर असं ॲडजस्ट करून घेतो. आणि इथे बघा आपला जो त्यानंतर आणखीन एक म्हणजे त्या एका साईडला आपली जागा रिकामी राहते, तिथे तुम्ही काय अशा पद्धतीचे जे स्क्वेअर आहेत म्हणजे असं एक स्क्वेअर तयार करा आणि त्याचा जो कलर आहे त्याचा थोडासा लाईट कलर ठेवा आणि ते थोडीशी ऑपेसिटी तुम्ही जशी कमी कराल तसे ते प्रॉपर असे विजिबल होतील आणि तो असा रिकामा नाही वाटणार. तर त्यामुळे मी इथे एक असा स्क्वेअर तयार करतो आणि त्याला प्रॉपरली असं ॲडजस्ट करून त्याची ऑपेसिटी कमी करून घेतो. आता अशा पद्धतीने आपला जो आहे तो अल्बम शीट अशी तयार रेडी झालेली आहे. म्हणजे ब्राईडचा जो DM पेज आहे तो अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे. सिम्पली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा प्रकारचे जे DM पेज असतात ते तुम्ही बनवा आणि तुमच्या अल्बम शीटमध्ये ते जर बनवलेत आणि ॲड केलेत तर तुमच्या अल्बमला एक क्रिएटिव्ह लुक येईल. आणि अशा डिझाईन वेगवेगळे टिप्स आणि ट्युटोरियल्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.